शाळेची तयारी करून आम्ही निघालो शाळेला जायला, कारण आम्हाला लेट झाला आहे थोडा आज निघायला. त्याच्यामुळे पटापट चालले होते. देऊला शाळेत सोडून आले घरी मी. नंतर बाळ आणि आई झोपली होती आणि मला जायचं होतं खाली, गहू दळायला द्यायचे होते चक्कीवरती. आणि भैयाजीला सांगितलं व्यवस्थित दळ करून. त्याच्यानंतर मग स्वामींचं दर्शन घेतलं. मठात गेले होते, कारण मला थोडं ते नंबरचं काम करायचं होतं. म्हणजे ते आता नवीन HSRPच्या नंबर प्लेट घ्यायच्या होत्या ना, कंपल्सरी होत्या. मग आधी जुनी नंबर प्लेट काढून घेतली, कारण त्यांनी आधीच सांगितलं होतं की इकडे यायच्या आधी, म्हणजे त्यांच्याकडे फिटमेंटला यायच्या आधी, फिटिंग करायला यायच्या आधी जुनी नंबर प्लेट काढावी लागते. तर ऑनलाईन मी बुक केलं होतं, कारण माझी गाडी 2019च्या आधीची आहे, त्याच्यामुळे ते कंपल्शन आहे. त्याच्यानंतर गेले मी, घरी आले, परत निघाले देऊला शाळेत आणायला जायला. आणि मग आज थोडं लवकर गेले, कारण मी नेहमी थोडं 5-1 मिनटं थोडं लेट होतो मला पोचायला. तर म्हटलं आज लवकर जावं, तर आज लवकर गेले होते. कारण हेरवी ती मग थोडं वाट बघत असते आणि चिडते माझ्यावरती की काय मम्मा तू अशी करते. टीचरला सांगितलं तिने आणि मग निघालो. त्याच्यानंतर मग घरी आलो आणि मग नंतर आज जेवायला होतं, म्हणजे देऊसाठीच हे केलं होतं, आईने पनीर केलं होतं. तर पनीर आणि चपाती खाल्ली. त्यानंतर घरी होते, मग निघाले खाली जायला. राजेश येत होता, त्याला स्टेशनला आणायला चालले होते. स्टेशनला अजून मी लवकर आली आहे तर तो आला नाही अजून. आज ते लेट आहे, जवळजवळ 34 मिनिट्स. बघते आता येईल. आणि ट्रेन आली होती, सगळेजण येत होते. प्रवास करून सगळेजण बरेच थकत असणार, कारण खूप थकवा येतो लांबचा प्रवास करायचा म्हटलं म्हणजे. आणि हिअर राजेश आला आहे आणि आम्ही निघालो मग घरी यायला. आणि माझी मैत्रीण भेटली. माझी मैत्रीण म्हणजे देऊच्या मैत्रिणीची आई आहे, तर माझी पण मैत्रीण झाली. मग येता दळण घेतलं, कारण देणार होता भैयाजी दळण रात्री. तर मग घेतलं आणि मग घरी आलो. आणि मग आई, पिंका, छकुली सगळेजणं, वहिनी गेले होते गणपती बघायला मुंबईला, चेंबूरमध्ये. तर त्यांनी फोटो पाठवले होते. तर असा होता आजचा माझा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.